गुड इव्हनिंग. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी प्राध्यापक सचिन जगताप, XSTI एक्स बँक PO आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, यूट्यूब प्रीमियरच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे घटक या ठिकाणी घेत येत आहोत. आणि यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं हे आलं, मी मराठी व्याकरण घेतलं, पॉल सायन्स घेतलं, इकॉनॉमिक्स तर आपण घेतच आहोत, रिझनिंग पण घेतलेलं आहे. तर काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आलं, जे की काही जुने विद्यार्थी होते, दे नो अबाउट मी, आणि ते म्हटले की सर थोडं आम्हाला विज्ञानाच्या बाबतीत पण सांगा, है ना. तर मग आजचं जे लेक्चर आहे तर ते आपण उगी विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा आणि काय याच्याबद्दल घेणार नाहीयेत, तर विज्ञानातला एक घटकच आपण घेऊया, आहे ना. त्यातल्या त्यात आपण रसायनशास्त्राचा जो भाग आहे त्यातल्या एका घटकाबद्दल आत्ताचं लेक्चर आपण या ठिकाणी घेऊया. ठीक आहे. आता बघा, एक बेसिकली काय आहे, रसायनशास्त्रावरती कंबाईनला मार्क किती येतात, तर एक 4 मार्क आहे ना, मॅक्झिमम 4, जास्तीत जास्त 5, ह्याच्या पुढे काय मार्क येत नाही. 4च ओके आहे, 4च राईटली आपण म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये केमिस्ट्री आता काय झालेलं आहे की ऍप्लिकेबल केमिस्ट्री. ऍप्लिकेबल केमिस्ट्री म्हणजे काय, दैनंदिन व्यवहारामधली जी केमिस्ट्री आहे, रसायनशास्त्र आहे, ते एक विचारलं चाललेलं आहे. आणि मूलभूत रसायनशास्त्र, तर हे त्याचे सरळ सरळ 2 पार्ट आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो, मूलद्रव्यांचं वर्गीकरण, हे झालं मूलभूत रसायनशास्त्र. पण तेच साबण, अपमार्जके आहे ना, किंवा कार्बन डायऑक्साईडचा कशात तुमच्या अग्निशामकामध्ये होणारा वापर, बरोबर, किंवा कार्बन डायऑक्साईड शुष्क बर्फ म्हणून वापरला जातो, किंवा फ्रेऑनचा फ्रीजमध्ये होणारा वापर. तर हे काय झाले, व्यावहारिक म्हणजे ऍप्लिकेबल, आजच्या काळातली जी केमिस्ट्री आहे ती. मग ह्या दोन्हीचा आपल्याला समागम करायचा आहे आणि दोन्हीच्या अँगलने आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी समजून घ्यायच्या आहेत. तर लेट अस सी. एक सेकंद ना. ओके, चला. तर काय, आता आपण डायरेक्ट द्रव्य आणि त्या द्रव्याचं असलेलं काय वर्गीकरण कशा कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे, तर हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला बघूया. तर द्रव्याचं वर्गीकरण मुळात अगोदर म्हणूया की द्रव्य म्हणजे काय, बरोबर. द्रव्य किंवा आपण काय म्हणतो यालाच मॅटर. सो व्हॉट इज द मॅटर. मग मॅटरचा अर्थ आपल्याला तो वेगळ्या अर्थानं माहिती आहे. मॅटर म्हणजे काय मॅटर झाला रे, और काय मॅटर केला रे, मग ते मॅटर वेगळा, तो वेगळा. इथं आपण म्हणतोय ते मॅटर, दॅट इज डिफरंट, आहे ना. सो मॅटर, व्हॉट इज मॅटर. मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅव मास. सरळ वाक्यामध्ये द्रव्य म्हणजे असं काहीही जो काय करतो, जागा व्यापतो आणि ज्याला काय असते, वस्तुमान असते, त्याला काय म्हणायचं, द्रव्य. मग आता हे द्रव्य काय झालेलं आहे, आता आपण म्हणूया तुम्ही ज्या बेडवरती किंवा खुर्चीवरती बसलेले आहात आता, तर ते पण एक द्रव्य आहे. तुम्ही स्वतः पण एक काय आहात, द्रव्य आहात. मोबाईल सुद्धा एक द्रव्य आहे. ऑक्सिजन आपण इनहेल करतोय, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतोय, तर ते पण एक प्रकारचं काय आहे, द्रव्यच आहे, बरोबर. मग हे द्रव्य म्हणजे काय, ज्याला मास आहे. मग तुम्ही म्हणाल ऑक्सिजनला मास आहे का, निश्चित मास आहे ना. वायूला पण वस्तुमान असते ना, बरोबर आहे. स्थायूच्या द्रवाच्या तुलनेत कमी असते, पण वस्तुमानता असते. आणि ते काय करतं, जागा व्यापून असतं. मग हे साधं आहे, फुगा. फुग्यामध्ये काय, हवा, जागा व्यापून आहे ना आतमधली. म्हणजेच काय, असं काहीही जे जागा व्यापतं आणि ज्याला वस्तुमान असतं त्याला काय म्हणायचं, द्रव्य. आता हे द्रव्याच्या अवस्था आपल्याला पाठ आहेत, पाहिजेत. कोणत्या, प्रमुख अवस्था 3. कोणत्या, स्थायू, द्रव आणि वायू. आणि याच्या पलीकडच्या 2 कोणत्या, अयनायू किंवा प्लाझ्मा. आणि 5वी आहे ती कंडेन्सेट. मग ही कंडेन्सेट अवस्था कोणी शोधली, भारतीय वैज्ञानिक बोस आणि आईन्स्टाईन यांचं या संदर्भातलं योगदान मोठं आहे. म्हणून या 5व्या अवस्थेला काय म्हणतात, बोस आईन्स्टाईन कंडेन्सेट, बरोबर. तर ह्या 5 द्रव्याच्या अवस्था आढळून येतात. आता त्याच्या गुणधर्मामध्ये आपल्याला जायचं नाही, तर आपल्याला काय करायचंय, उत्क्रांती जी झालेली आहे ती नेमकी कशी झालेली आहे याच्याबद्दल आपण बघूया. आता मला काय म्हणायचं, दगड हा जो स्थायू आहे, हा स्थायू आज अस्तित्वात आहे. हा स्थायू 5000 वर्षापूर्वी होता, हा स्थायू 10,000 वर्षापूर्वी होता. जशी पृथ्वी निर्माण झाली तसा दगड हा पदार्थ पृथ्वीवर आहेच, बरोबर. मग हे दगडाचं काय झालं, त्यावेळी जेव्हा रसायनशास्त्रज्ञ अभ्यास करत होते, तर त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा दगड हा एक फार मोठा पण घटक आहे आणि त्याचा बारीक बारीक घटक हा एवढा पण आहे. मग इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये कोण आले, महर्षी कणाद, बरोबर. आणि महर्षी कणाद हे भारतीय होते अर्थातच. आणि मग यांनी काय सांगितलं, द्रव्य हे अतिसूक्ष्म कणांपासून बनलेलं आहे. कोणतंही द्रव्य, त्यांचं मत होतं त्या घटकाच्या, म्हणजे खुर्ची आहे तर खुर्ची ही खुर्चीच्या लहान 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 कणांपासून बनलेली आहे. पंखा हा पंख्याच्या लहान लहान कणांपासून बनलेला आहे. समुद्र हा पाण्याच्या लहान लहान कणांपासून बनलेला आहे. म्हणजे काय, कोणताही पदार्थ त्याच्या लहान कणांपासून बनलेला आहे. म्हणून त्यांनी काय केलं, हा सिद्धांत सांगितला. आता हे कधी झालंय, इसवी सन पूर्व
6व्या शतकात. ओके, त्यानंतर रसायनशास्त्रामध्ये बराच काळ दुष्काळच राहिलाय. म्हणजे कोणच या शास्त्रामध्ये प्रगती दाखवली नाही. अवकाश यंत्रामध्ये प्रगती दाखवली, उद्योगामध्ये दाखवली आहे ना, प्रबोधन झाले, सगळं झालं, पण रसायनशास्त्र बऱ्यापैकी काय राहिलं, दुर्लक्षित राहिलं. मग याच्यावरती काम करणारा व्यक्ती आला. आता आपण क्रमाने बघूया. एक होते ते म्हणजे कोण, जॉन डाल्टन. मग डाल्टन यांनी काय केलं, 19व्या शतकात म्हणजे 1800 समथिंग मध्ये आहे ना, 1809 आय गेस, इसवी सन मी विसरतो, पण 1809, 10, 11, 12, 15, 18 ह्या दरम्यानच कोणतं तरी एक इसवी सन आहे. तर मग त्यांनी काय केलं की अणू म्हणजे पदार्थाचा जो हा लहानात लहान कण आहे, ऍक्च्युली डेमोक्रिटसनं त्याला अणू म्हटलं होतं, किंवा ॲटमास असा शब्द डेमोक्रिट्सनं त्याला दिला होता. पुन्हा डेमोक्रिट्स काय ग्रीक विचारवंत होता. मग त्यानं काय म्हटलं, कापता न येणारा. म्हणजे त्याचं मत, म्हणजे आपल्याला जे शाळेमध्ये वगैरे शिकवलं जायचं ना, आम्हाला तरी हे शिकवलं गेलं होतं की बुवा समजा तुम्ही काय केलं, एक कागद घेतला, कागद बारीक केला, बारीक केला, बारीक केला, बारीक केला, बारीक केला, बारीक केला. आता त्याचा एक असा तुकडा तुम्हाला मिळेल जो अजून बारीक करता येणार नाही. त्या अजून बारीक करता न येणाऱ्या कणाला अणू म्हणतात, असं आम्हाला शिकवलं गेलेलं होतं. ऍक्च्युली हे चुकीचं आहे. मग ह्याच्यात चुकीचं काय, अणू पण अजून बारीक होतो ना, अणूच्या आतमध्ये पण तुम्हाला इलेक्ट्रॉन प्रोटॉन वगैरे दिसतात ना, त्यामुळे आजच्या दृष्टिकोनातून ही व्याख्या चुकीची आहे. पण डेमोक्रिट्सनं जेव्हा हे सांगितलं त्यावेळी ते बरोबर होतं. त्याचं मत काय होतं, अणूचा असा भाग जो विभाजन करता येत नाही, म्हणजे अणूचा शेवटचा अविभाज्य भाग, त्याला त्याने काय म्हटलं होतं, अणू किंवा ॲटमास हा शब्द, म्हणजे कापता न येणारा हा शब्द त्याने तेव्हा दिलेला होता. त्यानंतर डाल्टन आला. डाल्टननं काय सांगितलं, हा जो काही अणू सांगितलाय म्हणले तुम्ही, म्हणजे असा भाग की जो तोडता येत नाही, तर हा कडक आणि भरीव गोळा आहे. काय सांगितलं यानं, तर हा कसला आहे, कडक आणि भरीव गोळा आहे. काय उपमा दिली अणूला, कडक आणि भरीव गोळ्याची उपमा कोणी दिलेली आहे, जॉन भाऊ डाल्टन आहे ना, यांनी दिलेली आहे. यांच्यानंतर कोण येतो, रुदरफोर्ड. हे लॉर्ड रुदरफोर्ड होते, बरोबर. मग लॉर्ड रुदरफोर्ड यांनी काय सांगितलं, ते म्हणले की बाबा अणू हा काय आहे, कडक आणि भरीव गोळा आहे, हे ठीक आहे, पण अणूचं जे सगळं वस्तुमान आहे म्हणले ते त्याच्या केंद्रकात सामावलेलं असतं. म्हणजे त्यांनी कशाचा शोध लावला, अणूच्या केंद्रकाचा शोध कोणी लावलेला आहे, जॉन लॉर्ड रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे, बरोबर. काय काय म्हणले बघा, डाल्टन काय म्हणले, कडक आणि भरीव गोळा आहे. रुदरफोर्ड काय म्हणले, अणूचं सगळं वस्तुमान कुठं सामावलेलं आहे, त्याच्या केंद्रकामध्ये सामावलेलं आहे. आणि त्यांच्याच थेरीवरून प्रोटॉन किंवा धनप्रभारित काही कण आहेत असं जे त्यांनी सांगितलं ते त्यांच्या थेरीवरूनच आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये रुदरफोर्डच्या नंतर जो आलेला वैज्ञानिक आहे, ह्यानं काय सांगितलं, मग तो अर्थात सर्वात प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणजे कोण, जे थॉम्सन. मग जे थॉम्सन यांनी इथं काय केलं, आपला अणुप्रयोग केला. आणि या अणुप्रयोगामध्ये त्यांनी काय सांगितलं, अणुवस्तुमान हे केंद्रकात सामावलेलं आहे आणि त्याच्या भोवती काय फिरत आहेत, इलेक्ट्रॉन फिरत आहेत. हा शोध कोणी लावलेला आहे, जे थॉम्सन यांनी लावलेला आहे. त्यामुळं अणूच्या आतमधले इलेक्ट्रॉन शोधणारा मनुष्य म्हणून थॉम्सनला काय म्हणतात, अणूचे भेदन करणारा पहिला मनुष्य कोण आहे, जे थॉम्सन आहे. कारण त्यानं काय केलं, पहिल्यांदा अणूच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन कण शोधले आणि त्यांचं काय केलं, अस्तित्व हे जगाला दाखवून दिलं. मग त्याचं मत काय होतं, बुवा अणूच्या केंद्रकामध्ये वस्तुमान सामावलेलं आहे का, निश्चित आहे. का बरं, इथं वस्तुमान जास्त आहे म्हणूनच त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन काय करतात, रिव्हॉल्व्ह होतात, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. जगात असंच आहे, जिथं वस्तुमान जास्त आहे त्याच्याच भोवती लोक फिरतात. मुंबई काय आहे, सत्ता आहे ना, सत्ता केंद्राच्या भोवती सगळे फिरतात ना, बरोबर आहे. एखादी सुंदर व्यक्ती आहे, तिच्या भोवती 10-5 पोरं फिरायलेली असतात. काय, वस्तुमान जास्त आहे. वस्तुमानचा अर्थ काय, इथं वस्तुमान, तिथं अर्थ काय झाला, गुणवत्ता, तिथं अर्थ काय झाला, हवी हवीशी वाटणारी गोष्ट या अर्थानं. ओके, मग एखादी नोकरी आहे, एक PSI ची जागा आहे, त्याच्यासाठी एवढे लोक घोंगायलेत ना भोवती, का बरं, स्थैर्य आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे त्याच्या भोवती असे फिरतात. मग आपण इलेक्ट्रॉन आहेत का, आपण केंद्रक आहेत, ठरवा. केंद्रक असू तर आपल्या भोवती कोणीतरी फिरेल, इलेक्ट्रॉन असू तर आपण कशा भोवती तरी फिरू. मग आता ते डिपेंड करत आहे ना. तर मुद्दा काय, केंद्रका भोवती कोण फिरतात, इलेक्ट्रॉन फिरतात ना. आता तो विचार करायचा नाही, मीच फिरतोय, मीच मागं जातोय, तिला तर किंमतच नाही, हे असलं आता नाही. आता हे बघायचं आहे ना. तर कोणी सांगितलं हे, जे थॉम्सन यांनी सांगितलं. ह्याच्या पुढे आलेले व्यक्ती आहेत नील्स बोर. ओके, मग नील्स बोरनं काय केलं, हे जे इलेक्ट्रॉन फिरतात म्हणले, हे एकाच कक्षेमध्ये फिरत नाहीत, हे वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरतात. मग वेगवेगळ्या कोणत्या कक्षांमध्ये फिरतात, तर त्यांनी काय सांगितलं, हे अणुचं केंद्रक, याच्या भोवती ह्या त्यांनी कक्षा सांगितलेल्या होत्या. मग याच्यामध्ये हे केंद्रक, पहिली कक्षा कोणती सांगितली, L, दुसरी, तिसरी M आणि चौथी N, या 4 कक्षा कोणी सांगितल्या आहेत,
नील्स बोर यांनी सांगितलेले आहेत. बघा पहिल्यापासून येऊया. पहिल्यांदा कोण आले आपले? डाल्टन सर. डाल्टन सरांनी काय सांगितलं? कडक आणि भरीव गोळा आहे म्हटले. त्यानंतर कोण आले? प्राध्यापक रुदरफोर्ड. रुदरफोर्ड काय म्हणले? ह्याच्यामध्ये काय सगळं जे वस्तुमान आहे कशात सामावलेलं आहे म्हणले? केंद्रकामध्ये सामावलेलं आहे. त्यानंतर कोण आलेले आहे? जे जे थॉम्सन यांनी अणूचं पहिल्यांदा भेदन केलं आणि इलेक्ट्रॉनचा शोध त्या ठिकाणी लावलेला आहे. राईट. त्यानंतर नील्स बोर. नील्स बोरनं काय म्हणलं? केंद्रकाच्या भोवती हे जे इलेक्ट्रॉन फिरतात हे काही एकाच कक्षेत फिरत नाहीत, ह्या 4 वेगवेगळ्या कक्षांमध्ये ते फिरतात आणि या प्रत्येक कक्षेतली इलेक्ट्रॉनची संख्या त्यांनी निश्चित केली आणि त्यासाठी कोणतं सूत्र सांगितलं? 2n². n इज काय? कक्षा क्रमांक. n हा ऑर्बिट नंबर आहे तुमचा. हा ऑर्बिट नंबर जेवढा असेल तेवढे इलेक्ट्रॉन त्या कक्षेत असतील. मग आता k चा ऑर्बिट नंबर काय आहे? 1 आहे केंद्रकापासून, त्यामुळे 2 गुणिले कितीचा वर्ग? 1 चा वर्ग. तर k मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आहेत. l मध्ये 2 गुणिले 2 चा वर्ग बरोबर. तर 2 गुणिले 2 चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग होत नाही. 2 चा वर्ग 4, 4 दुने 8. m मध्ये काय म्हणलं? 2 गुणिले 3 चा वर्ग बरोबर किती झाले? 18. आणि n मध्ये 2 गुणिले 4 चा वर्ग बरोबर किती झाले? 32. मग त्यांनी काय सांगितलं? पहिल्या k कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या l मध्ये 8 इलेक्ट्रॉन, m मध्ये 18 इलेक्ट्रॉन आणि n मध्ये 32 इलेक्ट्रॉन असे बसतील. हे कोणी सांगितलं? नील्स बोरनं. कालांतरानं काय झालं? याच्यात आम्ही अजून प्रगती केली. आता याच्यात आम्ही काय प्रगती केली? तर आता हे जी k आहे ह्या k मध्ये त्यांनी सांगितली की एक उपकक्षा आहे. मग ती उपकक्षा म्हणजे कोणती आहे? s. आणि ही एकच उपकक्षा आहे आणि या एका उपकक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. म्हणजे काय म्हटलं? मूळ कक्षा कोण आहे? k मधली उपकक्षा कोण आहे? s. हे s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 इलेक्ट्रॉन आहेत. क्लिअर आहे? कळलंय सर्वांना? चला पुढं l. आता l मध्ये त्यांनी काय सांगितलं? s पण आहे जिच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसरी उपकक्षा p पण आहे जिच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. मग आता ह्याच्यात s मधले 2 आणि p मधले 6 किती झाले? 8 इलेक्ट्रॉन झाले बरोबर आहे. मग इथं s k मध्ये एकच s आहे ज्याच्यात 2 आहेत, 2 बरोबर झाले. इथं s पण आहे आणि p पण आहे ज्याच्यात 2 आणि 6 आहेत, मिळून किती झाले? 8. m मध्ये जेव्हा येतो त्यावेळी m मध्ये s पण आहे, p पण आहे आणि d पण आहे. ठीक आहे, तिसरी उपकक्षा. मग s मध्ये किती आहेत म्हटलंय आपण? 2. मॅक्झिमम 2च. p मध्ये मॅक्झिमम किती आहेत? 6. 2 आणि 6 किती झाले? 8. राहिलेले जे 10 आहेत ते कोणामध्ये जातात? डी मध्ये जातात. ओके. आता बघा एक बेसिक सायन्स आहे, काही याच्यामध्ये अवघड नाहीये, फक्त समजून घ्यायचं नीट आहे ना. n मध्ये 32 आहेत. याचं विभाजन कसं केलं? s पुन्हा एकदा p d आणि शेवटची कोणती आहे कक्षा? f. मग s मध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन? 2. p मध्ये किती आहेत? 6. d मध्ये किती आहेत? 10. आता 10 आणि 6 16 आणि 2 18. राहिलेले जे 14 इलेक्ट्रॉन आहेत ते कुठं आहेत? f कक्षेमध्ये काम करतात किंवा f कक्षेमध्ये ते विराजित होतात. मग KLMN जर तुम्हाला विचारलं तर 2 8 18 32 हे तर पाठच आहे, पण SPDF मध्ये जर विचारलं तरी पण यायला पाहिजे. मग s मध्ये किती बसतात? मॅक्स 2 इलेक्ट्रॉन. p मध्ये किती बसतात? मॅक्स 6. d मध्ये 10. f मध्ये 14. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? याच्यावरून आवर्त सारणीमध्ये s खंड मूलद्रव्य, p खंड मूलद्रव्य, d खंड, f खंड असे प्रकार पडतात. कोणत्या? आधुनिक आवर्त सारणीमध्ये. कोणती आधुनिक आवर्त सारणी? मोसले भैयाची आवर्त सारणी. त्याच्यामध्ये काय होतात? हे नवीन प्रकार त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता हे झालं KLMN. याच्यात अजून थोडंसं डिटेलिंग आहे, सांगू? बर चला. s मध्ये काय होतं? ही आहे s कक्षा. s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत म्हणलंय आपण? 2 इलेक्ट्रॉन आहेत. तर हे 2 इलेक्ट्रॉन हे असे असतात. ठीक आहे, त्यांची स्पिन काय असते? विरुद्ध असते. स्पिन विरुद्ध असते म्हणजे ते इलेक्ट्रॉन एकच, म्हणजे ते फिरताना एकाच ह्यानं फिरतात, पण त्यांची ही स्पिन एकाची, ही स्पिन एकाची. लक्षात आलं? तर हे ह्या स्पिननं फिरणारे म्हणजे उलट स्पिनचे इलेक्ट्रॉन असतात. हे जे 6 आहेत हे या प्रकारे असतात. हे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6 आणि हे भरताना पण असेच भरतात. पहिला एक, दुसरा एक, तिसरा एक, त्यानंतर पहिला, दुसरा, तिसरा असे. त्यानंतर डी पण या अर्थानं 1 2 3 4 हे पण 1 2 3 4 5 याला म्हणायचं कक्षा अर्धी भरली. लक्षात आलं की हाफ सफिशियंट झालेली आहे, ती हाफ सॅटिस्फाईड झालेली आहे कक्षा असं म्हणतात. त्याच्यावरून सुद्धा मूलद्रव्य काय झालेले आहेत? वेगवेगळ्या प्रकारामध्ये गेलेले आहेत. ही झाली त्याची पुढचे इलेक्ट्रॉन, हे झाले 10 आणि f मध्ये काय असतील? हे 7 असतील आहे ना. 7 आणि त्याच्या खाली 7 असे काय होतील? त्या ठिकाणी 14 इलेक्ट्रॉन होतील. आता हे झालं त्याचं काय म्हणूया डिटेलिंग. आता ह्याच्या आपण थोडंसं पुढे जाऊया. इथपर्यंत कळलंय सर्वांना? काय म्हणलं पहिल्यांदा? हे लोक होते कोण? डाल्टन, रुदरफोर्ड, जे जे थॉम्सन, नील्स बोर आहे ना. त्याच्या आधी दोघं कोण होते? कणाद. आणि कणादाच्या आधी कोण होते?
कनादाच्या नंतर डेमोक्रिटस, त्यांनी ॲटमास हा शब्द आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर काय बघितलंय आपण, KLMN ह्या 4 कक्षा, त्याच्यामध्ये 2, 8, 18 आणि 32 हे इलेक्ट्रॉन, आणि हे SPDF ही त्यांची काय झालेली आहे, कक्षेचं वितरण. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा, काही लोक आले की ज्यांनी काय केलं, किंवा मूलद्रव्य जे काही आहेत त्या मूलद्रव्यांचे त्यांनी शोधच लावले. कारण रसायनशास्त्रामध्ये असं काही सगळं अचानक भयानक घडलेलं नाहीये. कुठलं असं काय आपल्या इथल्या वेदांसारखं पुस्तक नव्हतं की त्याचे अर्थ लावत बसले, आहे ना. हे सगळं ट्रायल अँड एरर वरती चालू होतं. मनुष्य जीवनाचा जसजसा विकास होत गेला तसतशा त्या गोष्टी हुडकत हुडकत लोक काय झालेत, मोठे झालेले आहेत, किंवा लोकांना हे कळलं किंवा हे असं नाही, असं आहे. युरेनियमचा शोध लावायला मेरी क्युरीला काय झालं, रेडियमचा शोध लावायला मेरी क्युरीला तिच्या पतीचे प्राण गमावे लागले. कारण ते ज्या भट्टीत ते बनवत होते ना रेडियम, त्या भट्टीच्या प्रारणामुळे कालांतरानं पेरी क्युरीचा मृत्यू झाला. म्हणजे आपलं आज जीवन यशस्वी व्हावं किंवा सुखकर व्हावं म्हणून या लोकांनी आपले जीव दिलेले आहेत. आलं ध्यानात. मग आपल्याला पण काय त्यांच्या त्यागाचं बलिदानाचं ते काय करत बसायचं नाही. आपल्याला त्या नावावर कोणी आपल्याला वोट मागत नाही. आज तो मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की मानवानं विकास कसा केलाय, तर मानवानं विकास या पद्धतीने केलेला आहे. आता आपल्याकडे काय झालं, मग मूलद्रव्यांचं ह्या सगळ्या वर्गीकरण करण्याचा प्रयत्न चालू झाला. मग ह्या वर्गीकरणाच्या प्रयत्नामध्ये 2-3 काय होते वैज्ञानिक महत्वाचे ठरले. त्यामध्ये एक कोणते होते, डोबे-रायनर. डोबे-रायनरनं काय केलं होतं, त्रिकांचा नियम मांडलेला होता. ओके, मग डोबे-रायनरच्या त्रिकांच्या नियमाच्या आधी आपल्याला काय बघावं लागतं, हे इथं येऊया. हे SPDF वगैरे झालं. ही सगळी कशाची संख्या आहे, इलेक्ट्रॉनची संख्या आहे. मग एखाद्या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉनची जेवढी संख्या असेल त्याला म्हणायचं त्या मूलद्रव्याचा अणुअंक. काय म्हणायचं त्याला, अणुअंक. इथं घेऊया. हा ठीक आहे, अणुअंक आणि अणुभारांक सांगू मग तिकडे जाऊया. अणुअंक, अणुअंक म्हणजे काय, हे मूलद्रव्य. ओके, ह्याचं केंद्रकाच्या भोवती काय फिरतायत, इलेक्ट्रॉन फिरतायत. इथं घेतले आपण, चला ह्याला जरा कलरफुल करूया आपण. हे इलेक्ट्रॉन, अरे हा हे इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. हे इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन, हे इलेक्ट्रॉन, राईट. आणि त्याच्या केंद्रकामध्ये कोण आहेत, केंद्रकामध्ये प्रोटॉन आहेत. केंद्रकामधले प्रोटॉन कोण आहेत, हे इथं प्रोटॉन. आणि त्याच्यासोबतच कोण आहे केंद्रकामध्ये, न्यूट्रॉन, राईट. मग केंद्र आणि त्याच्यासारखे अनेक कण आहेत. बोसॉन पण तिथंच आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, बोसॉन, पॉझिट्रॉन, न्यूट्रिनो ह्यासारखे अनेक कण केंद्रकामध्ये असतात. म्हणून तर केंद्रक काय झालेला आहे, जड झालेला आहे. आणि केंद्रकाच्या भोवती कोण फिरत आहेत, इलेक्ट्रॉन. आता ह्या एक जो प्रोटॉन आहे आतमधला, तो एक प्रोटॉन हा पॉझिटिव्ह चार्जचा असतो आणि तेवढेच बाहेर निगेटिव्ह चार्जचे काय फिरत आहेत, इलेक्ट्रॉन फिरत आहेत. आता आपण इथं किती प्रोटॉन दाखवलेत, 4 दाखवलेत. याचाच अर्थ इलेक्ट्रॉन 4 आहेत. याचाच अर्थ आतमध्ये प्रोटॉन पण किती आहेत, 4च आहेत. 4 प्रोटॉन 4 इलेक्ट्रॉन. कोणतं मूलद्रव्य आहे, मूलद्रव्य अणुअंक 4 असलेलं. अणुअंक 1 हायड्रोजन, अणुअंक 2 हेलियम, अणुअंक 3 लिथियम, अणुअंक 4 बेरिलियम. ध्यानात आलं. अणुअंक 5, चला पटपट 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 सगळ्यांना आलं पाहिजे. 6, 7, 8 सगळे 5 असले पाहिजेत. चला 7 नायट्रोजन, 6 कार्बन, 8 ऑक्सिजन, 9 फ्लोरीन, बरोबर. आणि 10 कोण आहे, निऑन. त्यानंतर थर्ड रो एलिमेंट चालू होतात. सोडियम, मॅग्नेशियम आहे ना. त्यानंतर 13 अल्युमिनियम, 14 सिलिकॉन, 15 काय फॉस्फरस, 16 सल्फर, 17 क्लोरीन, 18 ऑर्गॉन. कमीत कमी इथपर्यंतचे मूलद्रव्य 5 असले पाहिजेत अणुअंकासहित आणि संज्ञेसहित त्यांच्या. ठीक आहे, इथपर्यंतचे 5 असणं गरजेचं आहे, राईट. चला तर हे 4 म्हणजे बेरिलियम आहे. तर इथं काय झालेलं आहे, तुमचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज आहेत, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहेत आणि न्यूट्रॉन नावात आहे न्यूट्रल. गाडीचा गेअर काय, न्यूट्रल. न्यूट्रल म्हणजे काय, आज आपल्या विधानसभेमध्ये जे MIMच्या 2 खासदार राहिले, काय राहिले, न्यूट्रल. त्यांनी कुठंच मतदान केलेलं नाही. ना हम इधर के हैं ना हम उधर के हैं. लक्षात आलं, आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. कोणच नाही ह्याच्या मागे यायला. मग न्यूट्रल वरती कोणताही चार्ज नाही. मग त्यांना काय म्हणायचं, न्यूट्रॉन. न्यूट्रॉनचा शोध कुणी लावला, चॅडविक याने लावला. प्रोटॉनचा शोध कुणी लावला, गोल्डस्टीन याने लावला. परंतु त्याचं नामकरण त्याची आत्या जे थॉम्सनच आहे. म्हणजे त्याला प्रोटॉन हे नाव कोणी दिलंय, जे थॉम्सननं दिलंय. आणि इलेक्ट्रॉनचा शोध तर आत्याचाच पोरगा आहे तो, म्हणजे जे थॉम्सननंच लावलेला आहे. चला मग अणुअंक बरोबर काय, आयदर प्रोटॉनची संख्या और इलेक्ट्रॉनची संख्या, दोन्हीपैकी एक कोणतंही घ्या तुम्ही. ओके. आता अणुभारांक म्हणजे काय, तर अणुभारांक म्हणजे काय आहे, प्रोटॉनची संख्या प्लस इलेक्ट्रॉनची संख्या. काय म्हणलंय, प्रोटॉनची संख्या प्लस इलेक्ट्रॉनची, किंवा इलेक्ट्रॉनची, ते दोन्ही तरी एकच आहे. इथं असं नाही होते, थोडंसं आपलं हे झालेलं आहे, प्लस
न्यूट्रॉनची संख्या. का बरं? अणूचा भार कुठं समाविष्ट आहे? केंद्रकामध्ये समाविष्ट आहे. मग केंद्रकात कोणते कण आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यामुळे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या मिळून काय झाला? अणुभारांक. नॉर्मली अणुभारांक हा दुप्पट असतो. जसं आपण मूलद्रव्यांच्या पुढे पुढे जाऊ तसतसा अणुभारांक हा अतिरिक्त किंवा जास्तीचा वाढत गेलेला सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. चला, तर ह्या झाल्या ह्या दोन कन्सेप्ट. अणुअंक कोणत्या अक्षरांनी दाखवतात? झेड. अणुभारांक कोणत्या अक्षरांनी दाखवतात? ए. पुन्हा साधं कारण आहे त्याचं. अगोदर जो मूलद्रव्यांचा वर्गीकरणाचा ट्रेंड होता, पॅटर्न होता, तो कशाच्या आधारावरती होता? अणुभारांकाच्या. आता सध्या तो कशाच्या आधारावर आहे? अणुअंकाच्या. म्हणजे ए टू झेड मध्ये सगळ्यात आधी काय येतं? ए येतो, शेवटी काय येतं? झेड. मग अगोदरच्या काळात अणुभारांक ए होता, आताच्या काळात काय वापरतात? अणुअंक झेड. कुठलंही मूलद्रव्य जे आहे ते कुठलंही मूलद्रव्य लिहिताना पण असं लिहिलं जातं. समजा हे सोडियम आहे, बरोबर? तर सोडियम 1123. मग 1123 काय? डोक्यावर त्याचा काय लिहिला जातो? अणुभारांक, पायथ्याशी अणुअंक. मग डोक्यावर भार डोक्यावरच असतो ना, त्यामुळे भारांक कुठं लिहायचा? वर लिहायचा. ओके, चला आता जाऊया पुढं. तर डोबे रायनर भैयाकडे आलो आहोत आपण. डोबे रायनरनं कशाचा नियम मांडला आहे? त्रिके. मग त्याचं म्हणणं काय होतं की जेव्हा मूलद्रव्यांची अणुभारांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली जाते त्यावेळी काय होतं? मधलं जे मूलद्रव्य येणार आहे त्या मूलद्रव्याचा, म्हणजे त्यानं इथं काय केलं? लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे घेतलेलं होतं. तर ह्याचा लिथियमचा अणुभारांक त्यानं 7, त्यानंतर सोडियमचा जो काही येईल तो 23 आहे आणि पोटॅशियमचा किती? 39. तर त्याचं म्हणणं काय होतं? पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभारांकाची सरासरी म्हणजे मधल्या मूलद्रव्याचा अणुभारांक येतो. ठीक आहे. मग त्यानं काय केलं? सोडियम बरोबर काय यायला पाहिजे? 7 + 39/2 सरासरी बरोबर 46/2 बरोबर किती येतो? 23. तर हे काय? हा नियम कोणी मांडला? डोबे रायनरनं. पण पुन्हा काय? त्या काळात ही फार मोठी गोष्ट होती असं काही नियम मांडणं आणि ते सिद्ध करणं. पण हे काय झालं? डोबे रायनरला हा नियम सगळ्या त्रिकांच्या बाबतीत लागू करता आला नाही. मॅक्झिमम 2 ते 3 त्रिक डोबे रायनरना त्या ठिकाणी सापडली. ओके. त्यानंतर व्यक्ती आले न्यूलँड्स. मग न्यूलँड्स यांनी नियम त्रिकांचा नाही मांडला, त्यांनी नियम कशाचा मांडला? अष्टकांचा नियम मांडला. मग त्यांनी काय सांगितलं? मूलद्रव्य जसं संगीतामध्ये आपले सारे गम प ध नि सा आहेत की प्रत्येक आठवा 6 येतो ना पहिल्या 6 सारखा, बरोबर आहे? मग त्याचंही म्हणणं काय होतं? आपण जर 1 2 3 4 5 6 7 8 जर करू तर हे जे 8वं मूलद्रव्य आहे हे कुणाचे गुणधर्म दाखवेल? पहिल्याचे गुणधर्म. हे जे 9वं मूलद्रव्य आहे हे कुणाचे गुणधर्म दाखवेल? हे दुसऱ्याचे. 10वं मूलद्रव्य तिसऱ्याचे. 11वं मूलद्रव्य चौथ्याचे. त्यामुळे आपण आताही जर आवर्त सारणीमध्ये बघितलं ना तर हा लिथियम, त्याच्यानंतर कोण आहे? सोडियम, त्याच्यानंतर खाली कोण आहे? पोटॅशियम. हे एकमेकाच्या खालीच आहेत. आणि हे कशी रचना करण्यात आलेली आहे ह्यांची? तिथं 7 8 झाले की त्याच्या खालचा इथं आलेला आहे. म्हणजे ते एकमेकांच्या सारखे गुणधर्म दाखवतात. म्हणजे प्रत्येक 8वं मूलद्रव्य हे एकमेकाचे गुणधर्म काय करत आहे? रिपीट करत आहे. हा नियम कोणी सांगितला? न्यूलँड्सनं. परंतु पुन्हा हा नियम सुद्धा ह्या पोटॅशियमच्या पुढे कोण आहे? कॅल्शियम आहे. ॲटॉमिक नंबर 20 इथपर्यंतच लागू होतो. त्याच्या पुढे हा नियम लागू होत नाही, कारण मध्ये डी खंड मूलद्रव्य येतात, त्यामुळे तो लागू होत नाही. मग याच्यानंतर आलेला वैज्ञानिक थोडासा ज्यानं अजून ह्याच्यात खोलात काम केलं तो वैज्ञानिक कोण होता? मेंडेलिव्ह. तर दिमित्री मेंडेलिव्ह हा रशियन वैज्ञानिक होता आणि यानं सर्वात लार्ज स्केलवरती तेव्हा काय केलं? ह्या गोष्टी चालू केल्या. तर त्यानं काय केलं? 63 मूलद्रव्यांची एक आवर्त सारणीच रचली त्यानं. म्हणजे हे काय 3 आणि 8 मध्ये खेळता म्हणले, चला एक आपण IPLच चालू करू म्हणले, आहे ना. आणि मग त्यानं 63 मूलद्रव्यांची रचना केली. त्या आवर्त सारणीत त्याच्या काय केलं? त्यानं आडव्या ओळी ज्या त्यानं लिहिल्या त्या आडव्या ओळींना त्यानं काय नाव दिलं? आवर्तने, बरोबर. आणि ही आवर्तने किती होती? तर 7 आवर्तने होती. आणि ज्या उभ्या ओळी होत्या त्या उभ्या ओळींना त्याने काय नाव दिलं? गण. आता हे मराठीमध्ये झाले आहे ना, तिकडं इंग्लिशमध्ये त्याला ग्रुप्स आणि पिरियड्स असं म्हटलं जातं. तर मराठीमध्ये याला आवर्तने आणि गण. मग हे जे गण आहेत, गणांची संख्या त्यावेळी किती होती? 8 एवढी गणांची संख्या होती. आणि याच्यात त्यानं काय केले होते? 63 मूलद्रव्य रचलेले होते. आणि मेंडेलिव्ह भैयानं काय केलं? मेंडेलिव्ह भैयानं 3 मूलद्रव्यांच्या जागा रिकाम्या सोडल्या होत्या आणि त्याला हे मूलद्रव्य काही सापडलेले नव्हते. मग त्याचं मत होतं की हे मूलद्रव्य दुसऱ्या कुठल्या तरी मूलद्रव्यासारखे आहेत. मग त्याचं म्हणणं होतं पहिलं मूलद्रव्य हे इका बोरॉन आहे. इका बोरॉन म्हणजे बोरॉन सारखं, ठीक आहे. इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन हे 3 मूलद्रव्य त्याने काय केले? हुडकून ठेवले होते. परंतु त्या मूलद्रव्यांचं त्याला अस्तित्व जाणवायचं, परंतु त्याला ते शोधता आलेले नव्हते. आणि कालांतरानं ते भाकीत
किंवा भविष्य जे आहे मेंडेलिव्हचं ते खरं ठरलं, ती मूलद्रव्य सापडली आणि त्यांचे गुणधर्म यांच्यासारखेच होते. त्यांना अनुक्रमे इथं काय नाव देण्यात आलं, स्कॅन्डियम, इथं नाव देण्यात आलं गॅलियम आणि इथं नाव काय देण्यात आलं, जर्मेनियम. तर परीक्षेमध्ये हे बऱ्याच वेळा जोड्या लावामध्ये विचारलेलं आहे. इका बोरॉन, स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियम, गॅलियम आणि इका सिलिकॉन, जर्मेनियम. हे कुणी सांगितलं, मेंडेलिव्हनं. मेंडेलिव्हनं किंवा डोबेरायनरनं, न्यूलँड्सनं या सगळ्यांनी आपले जे शोध आहेत कशाच्या आधारावर वर्तवले होते, अणुभारांकाच्या आधारावरती यांनी आपले शोध वर्तवलेले होते, बरोबर आहे. परंतु पुढच्या काळामध्ये काय झालं, मोसले हा वैज्ञानिक आला आणि मोसलेनं काय सांगितलं, किंवा हे जे सगळे शोध आहेत हे अणुभारांकावरती होते म्हणले. परंतु आता काळ आलेला आहे आवर्त सारणीची रचना अणु अंकाच्या आधारावरती करूया, है ना. मग ह्यांनी काय केलं होतं, ह्याचं मत काय होतं मेंडेलिव्हचं, की मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुभारांकाचे आवृत्तीफल असतात. आवृत्तीफल म्हणजे काय, अणुभारांक इज द की, आणि त्याच्यावरून ठरतं की त्याचे गुणधर्म काय असले पाहिजे. लक्षात आलं, म्हणजे काय, तो इंडिकेटर आहे कशाचा, की मूलद्रव्याचे गुणधर्म काय असतील याचा. मग हेच मत कुणाचं होतं, मोसलेचं. पण अणुभारांकाच्या जागी तो काय म्हणला, अणु अंकाचे आवृत्तीफल असतात. आणि मग त्यानं काय केलं, अणु अंकाच्या आधारावर जी नवीन आवर्त सारणी मांडली तिला त्याने काय म्हटलं, आधुनिक आवर्त सारणी म्हटलेलं आहे. आणि या आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्यानं काय केलं, पुन्हा आडवे जे होते त्यांना आवर्तने म्हटले, आवर्तन 7च आहेत, पण उभे जे गण आहेत त्यांची संख्या त्यानं किती केली, 18. एवढी संख्या त्यानं सांगितली. उभ्या आवर्तनाची संख्या 18 आहे आणि 18 उभ्या गणांची संख्या 18 आहे. आणि उभ्या गणांच्या संख्येमधून त्यानं 6वं आणि 7वं आवर्तन हे लांबवलं. 6वं आवर्तन हे त्या आवर्त सारणीमधलं सगळ्यात मोठं आहे, पहिलं आवर्तन सगळ्यात लहान आहे आणि 7व्या आवर्तनाला अपूर्ण आवर्तन असं म्हटलं जातं. तर ती 7वी आवर्त सारणी आपण पुढच्या लेक्चर, नवी जी आवर्त सारणी आहे आपण मोसलेची, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. आत्ताचं हे जे लेक्चर आहे या लेक्चरच्या कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आपण आपली लिंक टाकलेली आहे. कशाची लिंक आहे, आपली जी SJ अकॅडमी आहे, तर ह्याचं जे ॲप आत्ता आपण आणलेलं आहे तर त्या ॲपची लिंक आहे. त्याच्यावरती आपल्याला मराठीचा कोर्स, इकॉनॉमिक्सचा कोर्स, टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी आणि डेली फ्री मटेरियल, PPT, तुमच्या नव्या PDF ह्या सगळ्याचं अपलोड तिथं केलं जाणार आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी ते ॲप नक्की डाउनलोड करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. आत्तासाठी आपण इथं थांबूया. पुढच्या कोणत्या तरी दिवशी आधुनिक आवर्त सारणी आपण डिटेलमध्ये पाहूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.